नमस्कार मंडळी. आज होता श्रीमयच्या बाबांचा वीक ऑफ. त्याच्यामुळे मी ठरवलं की आप्पे बनवायचं. आप्प्यासोबत खाल्ली जाणारी जी ग्रीन चटणी असते ना, त्याच्यासाठी मी घेतलं ओलं खोबरं, कोथिंबीर, लसणाच्या 2-4 पाकळ्या, भाजलेले शेंगदाणे आणि मिरची आणि चवीपुरतं मीठ. असं सगळ्या गोष्टीला मी ब्लेंड करून घेतलं आणि ही चटणी अशा प्रकारे झाली. चटणीला मस्त तडका दिला आणि श्रीमयसाठी बनवलं रागीचा डोसा. तो पण खूप टेस्टी झाला होता. आमच्या इकडे आप्पे तयार झाले आणि चटणी आप्पे असा आमचा काही बेत ठरला होता. मस्तपैकी नाश्ता केला आणि थोडंसं आराम केलं. नंतर आठवलं, अरे चहा राहूनच गेली. मग काय, लगेच घेतलं थोडीशी अद्रकवाली चहा आणि लागलोत कामाला. बऱ्याच दिवसापासून हा ट्रायपॉड ना कामातच येत नव्हता, कारण की ना शिफ्टिंगमुळं मला काही व्हिडिओ बनवणं शक्यच होत नव्हतं. त्याच्यामुळं आज फायनली त्याला थोडंसं साफ करून घेतलं, कारण की आता कामाला लागणार आहे तो. त्याच्यानंतर मात्र मग मी आता सगळं माझं बेडरूम, हॉल, सगळ्या गोष्टी एक एक करून सगळं आवरून घेत होते. श्रीमय मात्र मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना मदत करत होती. मदत थोडी बडबडत जास्त चालू होतं श्रीमयचं. इकडे मात्र श्रीमयच्या बाबांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. म्हणजे ते चांगल्या कूलरला, म्हणजे चलत्या फिरत्या कूलरला बिघडवण्याचं काम करत होते. हो मग काय, मस्तपैकी छान तर चालत आहे कूलर, त्याला उगाच काय करत होते काही माहीत नाही. एवढंसं काम करून खूपच थकून गेलो. म्हणलं चला कोल्ड कॉफी बनवूया आणि मस्तपैकी पिऊया. बनवली कोल्ड कॉफी. कशी झाली कॉफी? तुम्ही सांगा कशी झाली? छान झाली. श्रीमयी लहान असताना श्रीमयीच्या बाबांना अशाच प्रकारचा तिला झोका द्यायचे, एकदम हातावर झुलवायचे. सेम टू सेम ते आता पण तसंच करू लागले. पण श्रीमयी काय त्यांच्या हातात बसत नव्हती. ती इतकी मोठी दिसत होती ना, बापरे लेकरू किती मोठं झालं, मला तर कळालंच नाही कधी मोठं झालं. इकडे मात्र लेकरू अचानक मोठं झालं आणि तिनं तिचा स्वतःचा किचन सेटअप केला. आणि माझ्या फ्रीजमध्ये काय काय सामान ठेवायली काय माहीत. नुसतं फ्रीजच्या दरवाजाला उघड बंद करत असते. काय माहीत हिनं कधी माझा दरवाजा तोडेल फ्रीजचा. मला तर भीतीच वाटू लागली हिची तर. संध्याकाळच्या टाईमला मात्र आम्ही तिला घेऊन गेलो फन पार्कला. आणि जाताना मात्र एक गोष्ट लक्षात आली की आपल्या देशामध्ये हे जे चालू आहे ना, पेट्रोल बंद होणार आहे म्हणून लोकांना पेट्रोल पंपवर गर्दी करतानाचे बरेच व्हिडिओ समोर आले. पण असं इकडे कुठं काही दिसत नाही आहे. एकदम रिलॅक्स काम चालू. सोशल मीडियावर मात्र अफवा पसरवण्याचं काम चालू आहे. फन पार्कवरून येताना विशाल मार्टकडे गेलो होतो आणि तिथून आलो तर आम्ही श्रीमयीसाठी खेळभांडे. आजच्या पुरतं इतकंच. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.